अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. ज्ञानसेना म्हणे माझा. पुन्हा स्त्री फोन येतोय. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची बहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिम वक्त्रं. कलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांना निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि सर्व संतांना वंदन करूया. पंढरीनाथांना वंदन करूया. गोपाळकृष्णाला वंदन करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया. आपण परवा दिवशी श्लोक घेतलेले होते. परवाचा श्लोक कुणी म्हणणार आहे? दोन नवीन कोणीतरी म्हणा आता. पुरुषाही वृषभोता. हां म्हणा. पुरुषाही विष्णू परवा वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः. सूर्यो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदोऽसु. नैकरूपो बृहद्रूपश्चितिविष्टप्रकाशनः. छान. ओजस तेजोपट झाला होता नाही, तो घ्यायचा आहे आज. ठीक आहे, तो घ्यायचा. हो बरोबर. ओजस आता म्हणा माझ्या मागं. ओजस तेजो द्युतिधर. म्हणा नंदाताईच. हं. ओजस तेजो द्युतिधर, प्रकाशात्मा प्रतापनः. वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश.
चंद्रांशुर्भास्करद्युतिः भास्करद्युतिः. हां, म्हणजे दचा भार रवर येतो. आता बंद करा हे मोबाईल आपलं. म्हणजे आता बघा याच्यामध्ये एकच मोठा शब्द आलाय, ओजस तेजो द्युतिधर. परवा ओज हा शब्द किंवा ओज हे विशेषण आलेलं होतं. आता इथे ओज, तेज आणि द्युती हे जवळजवळ सारखेच आहेत, जवळचेच आहेत. मला असं वाटतं उगाच हा झालाय की काय, नाही झालेलं ना. ते सगळेच झाल्यासारखे वाटतं मला. ओज, ओज म्हणजे हा तेच म्हणते, हाही झालाय. हा तेच तेच मला वाटलं ह्या नसतील बघ. पुढचाही झालाय का मग भूतभव्य भवनाथ. अमृतांश घ्यायचा आहे ना. मग हा एकदा म्हणा तुम्ही, ओजस तेजो द्युतिधर. ओजस्ते ज्योतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्करद्युतिः. ठीक आहे. आता पुढचा बघा, अमृतांशुद्भवो भानु शशबिंदु सुरेश्वर औषधं जगतस्सेतु सत्यधर्म पराक्रम. हा सोपा आहे तसा. अमृतांशुद्भव हा एकच शब्द आहे. अमृत आणि अंशू, अंशू म्हणजे किरण. आता याचे किरण कसे आहेत, अमृतांशुद्भव आपलं अमृतांशु अमृतांश उद्भव. हा उद्भव म्हणजे निर्माण झालेलं आहे. कोण, तर ज्याचे किरण अमृतासारखे असतात त्याला अमृतांशुद्भव म्हणलेलं आहे. उद्भव म्हणजे निर्माण झालेला. असा जो चंद्र आहे, अमृताप्रमाणे किरण असणारा चंद्र, हा ज्याच्यापासून निर्माण झाला. आणि पुढचा पुन्हा भानू शब्द वेगळा आहे. चंद्र आणि सूर्य, मी त्या दिवशी मला वाटतं हा सुद्धा झाला होता बहुतेक. तर चंद्र आणि सूर्य या दोघांचा बरोबर येतो, ओळीनंच येतो. हे प्रकाश देणारा, मला वाटतं हाही झाला होता. भानू म्हणजे सूर्य, अर्थात ज्याच्यामुळं सगळ्यांना प्रकाश मिळतो. हा नाही झालेला. आता शशबिंदू, आता बिंदू म्हणजे एखादा ठिपका असतो, पण शश म्हणजे ससा. आपण लहानपणापासून ऐकत आलो की चंद्रावर जो एक असा काळा डाग दिसतो किंवा तो त्याचा कलंक असतो आणि ससा हा त्याच्या अंकावर बसलेला असतो. तर म्हणून सशाचं चिन्ह ज्याच्यावर आहे, शशबिंदू, शश म्हणजे ससा, तर सशाचं चिन्ह ज्याच्या अंगावर आहे किंवा अंकावर आहे असा तो चंद्र. आणि चंद्रस्वरूपी असणारा असा हा भगवंत आहे. कारण चंद्राचे शीतल किरण, परवा तोही विषय झाला होता की चंद्राचे किरण शांत असतात, शीतल असतात, आणि सूर्याचे तप्त असतात. त्यामुळं सूर्यापेक्षा खूप जणांना चंद्र आवडतो, पण सूर्य हा आवश्यक असतो. पुढं म्हणले सुरेश्वर. हा सुरेश्वर, सुर म्हणजे देव आणि त्यांचा ईश्वर, देवांचा ईश्वर असणारा असा हा सुरेश्वर आहे. पुढं औषधम. आता औषध आपण नेहमी बाजारात जातो आणि औषधांची दुकानं असतात किंवा डॉक्टरकडे गेलं की प्रिस्क्रिप्शन देतात आणि ती औषधं आपण आणतो. पण इथे हा औषध कसला आहे, तर सगळे जे त्रिविध ताप आहेत, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, किंवा उलटंही सांगतात आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक, असे जे हे त्रिविध ताप आहेत त्यांच्यावरचं औषध आहे. खरं सांगायचं तर आता बघा, हे 2 घटना आज घडल्या. आता अनुराधा सांगत होती की आमच्या संस्कृतच्या मॅडम होत्या, सगळ्या नातेवाईकांना काल रात्री भेटून आल्यात. पुण्याहून आल्या होत्या, दुपारी काहीतरी 3-4 वाजता आल्या का काय माहिती नाही. अधिक महिन्याची सगळ्यांना वाणं दिली त्यांनी.
सगळ्या देवांना, इथं संगमनेरला नंदाताईंना माहिती आहे एवढी मंदिरं आहेत, तर प्रत्येक देवाला त्यांनी वाण दिलं म्हणे. आणि रात्री म्हणजे संध्याकाळी दुपारी आल्यानंतर संध्याकाळी एकट्यात झोपल्या आणि झोपेतच 3-3:30 वाजता हार्ट अटॅक. आता हा हार्ट अटॅक हे डॉक्टर सांगत असतात, पण तसं म्हणलं तर काहीच मृत्यूला कारण नाही, की दुसरे जे आता नंदकुमार सराफ गेले तेही तसेच म्हणे झोपेतच शांत झालेले. आता हे जे 3 आपल्याला हे असतात व्याधी म्हणा किंवा संकट, ताप म्हणलं आहे त्याला. आधी दैविक म्हणजे देवामुळे उत्पन्न झालेले हे वीज वगैरे पडणं, जास्त अचानक काहीतरी अधिक पाऊस पडणं, पाऊस न पडणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, अधिक ताप होणं म्हणजे उष्णता जास्त, या सगळ्या आधी दैविक गोष्टी आहेत. नंतर आधी भौतिक म्हणजे प्राणीमात्र्यांमुळं, वाघांच्यामुळं, कुत्र्यांच्यामुळं, इतर कुठल्याही प्राण्यांमुळं, सापांमुळं, नागांमुळं ज्या वेदना होतात किंवा यातना होतात त्या आधी भौतिक असतात. आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या आत्म्याला अनुलक्षून या देहाला होणारे सगळे आजार. तर हे सगळे त्रिविध ताप आहेत आणि या सगळ्यावर उपाय जर आपण ज्योतिषशास्त्राकडे किंवा पुरोहितांकडे गेलं तर तुम्ही डॉक्टरांकडे जसं आपण औषधोपचार करतो तसाच हा या तिन्ही तापांवरचा उपाय सगळेजण, आता तुम्हाला गोंदवलेकर महाराजांचं माहिती असेल, समर्थांचं आहे, प्रत्येक संतांनी, सगळे संत हे नामस्मरणासारखं दुसरं औषध नाही. आणि कितीही बाकी इलाज केले, कितीही डॉक्टरी औषधं घेतली, मनानं घेतली, मेडिकलमध्ये जाऊन घेतली, तरीसुद्धा जर आपण अखंड नामस्मरण फक्त देवावर श्रद्धा ठेवून केलं तर त्यातूनसुद्धा सगळा आपला ताप नष्ट होतो. म्हणून हा सगळ्यावरचं औषध आहे. आता हे सगळ्यांना हे पटणार नाही, पण जसं पटवून घेतलं जाईल, जसं आचरणात आणलं जाईल तसा विश्वास वाढत जातो. पुढे जगत हा सेतू, हा संसाररूपी समुद्र ओलांडून जाण्यासाठी छान सेतू आहे. जसं रामाने लंकेला जाण्यासाठी तो सेतू सगळ्यांनी तयार केला, वानरांनी, नीलांनी, तसा आपल्याला हा संसाररूपी सागर ओलांडून जाण्यासाठी हा परमात्मा विष्णू म्हणजे सेतू आहे. सेतूसारखा आहे. आत्ता जे सांगितलं सगळ्याचा उपाय तोच आहे. पुढं सत्य धर्म पराक्रम हा, आता ज्याचा धर्म हा सत्य आहे आणि पराक्रम हा सत्यच आहे, तो कधीही आ जगत सेतू म्हणजे त्याचा अर्थ जगत हा सेतू सांगितलं ना, की म्हणजे हा जो संसाररूपी जगत म्हणजे हे संसाररूपी हा समुद्र आहे आणि त्याच्यावरून ओलांडून जाण्याचा हा सागर आहे. भगवंताचं नाव हेच जणू काही सेतूसारखं आहे. कळलं? जगत हा सेतू, या जगाचा तो सेतू आहे. म्हणजे सेतू म्हणजे ओलांडून जाण्यासाठी आपल्याला पूल लागतो. खूप पाणी आलेलं असेल तर आपण असे पोहता येत नसेल तर सगळे गटांगळ्या खात मरून जातील. तसं आपल्याला हा ओलांडून जायचा एवढा मोठा सागर, त्याच्यासाठी सेतूचं काम म्हणजे हा भगवंत आहे. सेतू म्हणजे भगवंत आहे. त्याचं जर नामस्मरण केलं तर तो आपल्याला सगळ्यातून, त्या संसार सागरातून तरून नेतो. समजलं? आलं का लक्षात? हां हां. आणि सत्यधर्म पराक्रमही सांगितलं, की तो त्याचा म्हणजे धर्मही आणि पराक्रम हा सत्य असतो, खोटा नसतो. आपण नुसत्या फुशकार मारतो, मी आज असं केलं, मी तसं केलं, मोठाले पराक्रम केले, त्याचे गोडवे आपण गात असतो. पण ह्याचा कुठलाही पराक्रम आणि धर्म हा निष्फळ ठरत नाही. तो सत्य म्हणजे सत्यच असतो, जे करेल ते सत्यच आहे. म्हणून सत्य धर्म पराक्रम हा असेल. आता हा श्लोक म्हणायचा राहिलाय, म्हणा एकदा. अमृतांशुद्भवो भानुष शशबिंदुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्म पराक्रमः.
सत्य धर्म पराक्रम. आता छान म्हणलाय. आता पुढचाही लगेच म्हणून घेऊया. भूत भव्य भवन्नाथ. भूत भव्य भवन्नाथ. नाथ. नाथ. पवन पावनो नलहा. काम हा काम कृत्कांत. काम काम प्रद प्रभु. आता मगाच्यातला एखादा हे राहिलाय आपला म्हणायचं. एखाद्या नावाचं ते काव्यमय जर ऐकायचं ना. जगतच सेतू जो ताईंनी विचारला होता तो, त्याचं बघा. जगतच सेतवे नमः. हे आपल्याला जेव्हा तुलसी अर्पण करायचं होतं तेव्हा प्रत्येकाची चतुर्थी करून ती अर्पण करायची होती. आवाज बंद करा कुणाचे. संसार सागर करण्या पहिलं. संसार सागर करण्या पहिलं. असे सूर्य एक पूल. अन्यथा नसे पार. म्हणून जगतसे तुहा. आता इथे त्यांनी सूर्य असे उल्लेख केलेला आहे. आणि ते कुलकर्णी आहेत, ते काय म्हणतात बघूया. जगताला जो जोडतसे त्या परमधामाशी. आता बघा तो कुठं जोडतो? परमधामाशी जोडतो. श्री विष्णूंचे नाम खरोखर सुलभ सर्व जनांसी. नामस्मरण पूर्ण करीतसे परमार्थाचा हेतू. नामस्मरण पूर्ण करीतसे परमार्थाचा हेतू. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे जगतसे तू. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे जगतसे तू. छान दिले ते पण. तर पुढचा बघा. भूत भव्य भवत नाथ. इथे छोटासा संधी आहे. भवत अधिक नाथ. भूत म्हणजे भूतकाळ. भव्य म्हणजे होणारा भविष्यकाळ. आणि भवत म्हणजे आत्ता चालू असणारा वर्तमान काळ. याचा नाथ भवत नाथ. या तिन्ही काळांचा जो नाथ आहे. आपलं जे काही भूतकाळात झालेलं आहे ते घडवून आणणारा हाच होता. भविष्यकाळात काय होणार आहे तेही घडवणारा तोच आहे. आणि आत्ता जे घडत आहे त्याचाही करता तोच आहे. म्हणून भूतभव्य भवन्नाथ या तिन्ही काळांचा जो स्वामी आहे. म्हणजे तिन्ही काळात राहणाऱ्या प्राणीमात्रांवर ज्याची सत्ता आहे. फक्त आपण मानव प्राणी असं नाही. जेवढे जेवढे या जगतामध्ये जे जे प्राणी आहेत त्या सर्वांचं अधिष्ठान किंवा सत्ता ही त्याचीच आहे. पुढं आहे पवन. हा पवन शब्दामध्ये पावन करणे असा अर्थ आहे. हा आपला काय म्हणूया पवन म्हणजे वारा. पण हा काय करतो? आपल्याला वाहून आपल्या अंगावर जे काही जगामध्ये धूळ असेल किंवा जे काही अपवित्र असेल ते सगळं नेत असतो. तसा हा सगळ्यांना पावन करणारा म्हणून त्याला पवन म्हटलेलं आहे. आणि पुढं लगेच पुन्हा पावन शब्द पण दिलेलाच आहे. पवन पावनो नलहा. पावन हा अनलहा असे पुढे दोन शब्द आहेत बरं का. पावन म्हणजे जो पवित्र करतो. सगळ्यांना शुद्ध करणं पवित्र करणं हा ज्याचा स्वभाव आहे. म्हणून तो पवन पण आहे, पवित्र करणारा पण आहे आणि शुद्ध करणाराचा ज्याचा स्वभाव आहे असा हा पवन पण आहे आणि पावन पण आहे. आणि पुढं म्हणले अनल. अनल म्हणजे वारा. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. तर अग्नी काय करतो? अग्नी पण सगळ्यांना शुद्ध करत असतो. आपण म्हणतो ना सोनं शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्येच टाकलं जातं. तसं आपल्याला सुद्धा शुद्ध होण्यासाठी या त्रिताप अग्नीमध्ये होरपळून निघावं लागतं. त्यावेळेला आपण शुद्ध होतो. तसं अग्नी हे त्याचं स्वरूप आहे. अनल हा म्हणजे प्राण्यांना जो अलंकृत करतो असाही अर्थ एक घेतलेला. अग्नी म्हणजेच अनल. अनान प्राणान आत्मत्वेन लाती अलंकरोती.
आपल्या शरीरामध्ये 5 प्राण प्रमुख आहेत आणि 5 उपप्राण आहेत. या सगळ्या प्राणांना आत्मरूपानं जो अलंकृत करतो. आत्मा आहे म्हणून सगळ्या प्राणांना महत्त्व आहे. महत्त्वाचा प्राण म्हणतो आपण, प्राण निघून गेला, पण आत्मतत्व हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या आत्मतत्व सगळ्या प्राणांना अलंकृत करतं. आत्मतत्वच निघून गेलं तर बाकीचे प्राणांना काही महत्त्व नाही. पण मी परवा सांगितलं होतं तुम्हाला की मृत्यूनंतरसुद्धा एक तेज असतात. आज ज्या मॅडमना भेटायला गेलो, शांत अगदी झोपलेल्या होत्या. म्हणजे रिअली असं वाटत होतं की त्या झोपलेल्या आहेत आणि कधीतरी आता शांत हो, पण एकदम तेज होतं. तर हे जे मृत्यूनंतरसुद्धा तेज असतं ते तो धनंजय नावाचा वायू असतो, तो तेथे अस्तित्वात असतो. आता काम हा म्हणजे नाश करणारा. काम म्हणजे आपल्या कामना. ज्याला काहीतरी मिळवायचे, आध्यात्मिक उंची गाठायची आहे, आत्मतत्व प्राप्त करायचे, तर त्यांच्या सगळ्या कामनांचा नाश करणारा जो असतो त्याला मुमुक्षू म्हटलं जातं, की मोक्षाची इच्छा ज्याला आहे. आता काल परवा यांनी मला प्रश्न विचारला की परीक्षिताची सथात का आता भागवतातल्या कथा कहाण्या कुठून ऐकतायत. तर म्हणे मग परीक्षिताला मृत्यू तर आलाच ना, मग का म्हणतात की त्यानं मृत्यूवर विजय मिळवला किंवा मृत्यू त्याला आला नाही असं का म्हटलं जातं. म्हणलं नाही, मृत्यू आलेला आहे. 7व्या दिवशी तक्षकाच्या रूपानं मृत्यूनं त्याचं तशा अर्थानं प्राणहरण केले, पण मृत्यू आला तरी त्याला मोक्ष मिळालेला आहे. पुनर्गती नव्हती. पुन्हा येणं जाणं हे त्याचं थांबलेलं होतं. कशामुळं? तर ते भागवत ऐकल्यामुळं. मग आपल्यालासुद्धा जर पुनरागमनम नको असेल तर मात्र या सगळ्या अध्यात्म किंवा आता विष्णू सहस्रनाम, जे सतत विष्णू सहस्रनाम म्हणतात त्यांनासुद्धा पुनरागमन नाही. कारण शंकराचार्य म्हणतातच, गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम. सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत चांगल्या. गेयम म्हणजे गावं, विष्णू सहस्रनाम सतत गात राहावं. आता कोण म्हणे आम्ही एकदा म्हटलं ना, ठीक आहे, अधिकात कुणी 11 वेळा म्हटलं. गेयम गीता नामसहस्रम, आणि गीता पण गायची आहे आणि नामसहस्र, या दोन्ही गोष्टी. आज बघा एक काल कधी मी पाठवले का काय मला आठवत नाही, आपल्या ग्रुपवर संपूर्ण गीता फार सुंदर गोड आवाजात गायलेली आहे. फक्त आता आपल्या दृष्टीनं ते उच्चार थोडेसे आपल्याला काहीतरी हे होतात, पण खूप मधुर आवाजात. म्हणून गेय आहे ती गीता, ही गायचीच आहे. आणि ती जर गायची असेल तरच ती खरी आनंद देते. तसं आपण मुमुक्षूंच्या कामनांचा नाश करणारा आणि भक्तांच्या कामना पूर्ण करून सगळ्या त्या नष्ट करणारा असा काम हा. आणि कृत म्हणजे पुन्हा करणारा. काय करणारा? तर ज्या कामना आहेत पण चांगल्या, सात्विक कामना पूर्ण करणारा, म्हणून कामकृत पण म्हणलेले, म्हणजे कामना पूर्ण करणारा. पुढं कांत म्हणजे अत्यंत सुंदर, कमनीय असा शब्द पण वापरला जातो. तर त्याच्यात अत्यंत तेजस्वी असणारा, सुंदर असणारा, जसं मदनाचं विशेषण असतं तसंच हे भगवंत तर सर्व रूपांनी, सर्व गुणांनी. तुम्हाला मी म्हटलं ना, इथल्या श्रीकृष्णाचं मंदिर आणि त्याची मूर्ती इतकी सुंदरी आहे की कांत, एकदम प्रसन्नच होतं मन त्याच्याकडं पाहिल्यानंतर. तसा हा विष्णू तसाच आहे, विष्णूचाच अवतार आहे ना कृष्ण. पुन्हा काम म्हणजे सगळ्यांनी त्याची इच्छा करावी म्हणून तो काम आहे, स्वतः काम आहे. काम म्हणजे पुन्हा इच्छा. कामावरच 5 नावं दिलीत बघा. काम म्हणजे कामनांचा नाश करणारा, कामकृत म्हणजे सात्विक कामना पूर्ण करणारा, कांत हा वेगळा आला, आणि काम प्रत्यक्ष कामच आहे, तो कामना करतात असं. सगळ्यांची इच्छा त्याचीच आहे. बहुतेकांना बघा शेवटी वाटतं माणसाला की उगाच मी या संसारात धडपडत राहिलो, त्यापेक्षा भगवंताची आराधना केली असती तर बरं झालं असतं. आणि कामप्रद, आता हा प्र आहे पुन्हा, प्रद, द म्हणजे देणारा, प्र म्हणजे प्रकर्षानं. आपल्या ज्या चांगल्या इच्छा असतील, आता इथं कामाचा अर्थ पुन्हा इच्छा आहे, पण ज्या चांगल्या आहेत, भक्तांच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या प्रकर्षानं देतो तो.
पण मागतानाच आपण जर काहीतरी वेगळं अयोग्य मानलं तर शेवटी तो तेच देईल तुम्हाला. आता काल परवा कोणी सांगितली ती कामधेनू कामवृक्ष, काय आपला कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर दमून आला म्हणून छान वारा आला, मग आता काय ऊन लागत होतं म्हणून छान वाटतं झोपायला मिळावं म्हणून गादी मिळाली, मग गादी मिळाल्यावर म्हणतो आता छान झोपल्यावर मला जर छान जेवायला मिळालं तर पंचपक्वान्नाचं जेवणाचं ताट आलं. बरं, ते झालं सगळं. मग आता काय, आता पलंग एखादा पाहिजे म्हणून तो पलंग मिळतो, छान झोपतो. आणि परत त्याच्या मनात येतं झोपलंय मी आता शांत, पण चुकून ही भूतके तर नाही आहे ना, भूतकेतानी तर हे निर्माण नाही ना केलेलं, आणि ते जर भूतकेत आलं तर माझी काय होईल अवस्था, की आला भूतन सगळं त्याला नष्ट करून गेलं. पण असल्या इच्छा आपण करूच नाहीत. आपल्या ह्या तात्पुरत्या इच्छा असतात सगळ्या, पण आपल्याला चिरंतन सुख मिळावं, आनंद मिळावा, कायमचा आनंद मिळावा. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी इच्छा मागाल त्या सगळ्या तो देत असतो. आणि शेवटी आहे प्रभू. प्रभू म्हणजे सगळ्यांचा स्वामी किंवा सगळ्यांचं भलं, सगळ्यांचं निर्माण करणारा. भूभव धातू आहे निर्माण करणे, प्रकर्षानं सगळ्या चांगल्या गोष्टी निर्माण करणारा असं कामप्रद प्रभू. अशी छान विशेषणं आहेत. पुन्हा एकदा म्हणूयात. भूतभव्य भवन्नाथ पवन पावनो नलहा, काम हा कामकृत्कांत काम कामप्रद प्रभू. कुणाला म्हणायचीच इच्छा नाहीये. काम काम हां, ठीक आहे. आता त्याच्यातलं एक हे बघूया आपण. आता ते पवनाचं सहज आलंय, छान वाटतंय बरं का मला. पवनाय नमः. सांगूनी चंद्र सूर्याचे विभूतित्व, सांगे वायूचे विभूतित्व, वाऱ्याचे वहनशीलत्व तो पवन मी. माझ्याच भये सूर्य तळपे, माझ्याच भये वातवाहे, ऐसे उपनिषद वचन आहे पोषक यास. आणि पावन आहे का म्हणलं, हा वायूची असे पावन, पवित्र करणे त्याचा धर्म, म्हणून हे पावन नाम विष्णू विभूतीचे. अहम क्रतू अहम यज्ञ, सगळं सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे विभूतीमध्ये, की सगळं काही मीच आहे. तसं आता यातलं बघूया एखादं. तर औषधम पण म्हणलंय ना, त्यातलं एक घेऊया. कामकृतचं घेऊया. कामनांचा रथ जो नेई सिद्धीच्या नगरीला, कामनांचा रथ जो नेई सिद्धीच्या नगरीला, भक्तांच्या सात्विक कामना नेई पूर्ततेला. दुष्ट कामना संपवितो तो, सुष्टा करी यशवंत, श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे कामकृत. कामकृत हे नाम आहे, किंवा कांत कांतिमान. सच्चित आनंद रूप जो, सुंदरता असीम, सारे वर्णन करीती याचे, सत्यम शिवम सुंदरम. सुसंगतीत सुंदरता प्रगटे तोची सुंदर भगवंत, श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभतसे कांत. सुंदर अशी केलेली रचना. याच्यातलं एकदम म्हणूया वाटलं. कांत हा कृष्ण अतिसुंदर, प्रद्युम्नही अतिसुंदर, ऐसा ऐसे उभयान्वय कांत शब्द तो. दोघांनाही जुळेल असा उभयान्वयी कांत तो. आता हे विष्णू सहस्रनामाचं संपवते मी, ते थांबते. विष्णवे नमः, विष्णवे नमः, त्याला सगळं अर्पण करूया. आणि अमृतानुभवा